महेश भाई दोघांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी बऱ्याच वेळानंतर राणेसाहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तुम्ही सगळेजण या ठिकाणी राणेसाहेबांची आतुरतेने या ठिकाणी नाला सोपाऱ्याची धरणाची तो काम करायचंय. त्या भागातले लोक नालासोपारा पूर्व तुळींज आचोळा असतील, तुळींज असतील, पण काजूपाडा असेल, आपण आता हा विजयनगर असेल पासून जे इथे ज्या पद्धतीने प्रगती व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने झाली नाही. 10,20,000 अस्तापदेपैकी 4,99,000 ह्या इलिगल प्रॉपर्टी आहेत. पण आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने तिथे एसआरए आपण आता मंजूर करतो. एसआरएच्या इम्प्लिमेंट लोकांची साधी मागणी आहे, जो त्यांचा हक्क आहे, अधिकार आहे. त्या माझ्या माय भगिनींनी सौभाग्य अलंकार गहाण ठेवून घेतलेली घरं त्यांना एसआरएच्या माध्यमातून, ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्या नावावर झाली पाहिजे. कोकणातल्या माझ्या माय भगिनीसाठी जर होळीसाठी असेल, गणपती असेल, त्यांना गावी जावं लागतं. त्यासाठी त्यांना बसचे 4 पटीने भाडं द्यावं लागतं. त्यांना त्यासाठी महिना 2-3 महिन्यातून पैसे गोळा करून त्या बसने जावं लागतं. वाढवण बंडल येत आहे, त्यासाठी शिकण्यासाठी साहेब 65 कोटी ऐक्यासाठी मंजूर केलेले आहे. जो जलसार आणि जो चिखलडोंगरीची खाडी आहे तिथे जहाज रिपेअरिंग साठी, त्यांच्या मेंटेनन्स साठी आपण केंद्राला पत्र लिहिलं आहे आणि त्यामुळे शेकडो हजारो लोकांना तिथे रोजगार मिळू शकतो. मी सांगितलं वाढवून रोजगार मिळण्यासाठी एक ग्रोथ हब, आर्थिक एक ज्यांची सगळ्यांना त्याचा फायदा, लाखो लोकांना इथे हैदराबादला जातात तरुण सुशिक्षित, बँगलोरला जातात, पुण्याला जातात, परदेशात जातात, त्यांना इथेच नोकरी मिळेल. बीकेसीच्या धर्तीवर तिथे डेव्हलपमेंट विचारला, त्याचं उत्तर पॉझिटिव्ह येतं, त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं. हर घर जल मोदीजी आदरणीय देशाचे पंतप्रधान जर प्रत्येक घराला जाणले तहसील 18 कोटीपेक्षा जास्त घरापर्यंत जाणले असतील, त्या वसई विरांचा तो हक्क आहे आणि तो हक्क आम्हाला साहेब मिळाला पाहिजे. आणि आपल्या सरकारचे नेते जर आपण इथे आला
9 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय येणार आहेत, त्यामुळे आम्हाला हक्क आमचा निश्चितपणे मिळेल. या वसई विधानाकडे आपण लक्ष द्या असा विश्वास व्यक्त करतो. आणि आपण महाराष्ट्र जिल्ह्यात प्रखर हिंदुत्ववादी नेते आहेत आणि आमच्या कोकणातल्या माय भगिनींना चांगला इथे कोकणातला मानवून त्यांच्यासाठी चांगली बाजारपेठ इथे आम्हाला करायची इच्छा आहे. आमदार यांनी पूर्ण इतिहास मागच्या 35 वर्षाचा इतिहास जो आहे तो एकही काय केलंय हे जनतेला दाखवा. 15 तारखेला जे परिवर्तन या ठिकाणी हवंय ते परिवर्तन 100% होणार आहे. या ठिकाणी वसई विभागातील जागृत नागरिकांनो आज इतिहास घडवण्याची वेळ आलेली आहे. विकासासाठी झटणारे जनतेच्या साठी निर्भीडपणे उभे राहणारे हिंदुत्ववादी विचारसरणीचे माननीय लोकप्रिय मंत्री नितेशजी राणे साहेब आपल्यास विनंती करतो की आपण या ठिकाणी कोकणवासियांना नालासोपाऱ्यातील जनतेला या ठिकाणी संबोधित करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय श्रीराम. आता त्यांनी आपले प्रभावशाली विचार मांडले ते या भागाचे लोकप्रिय असे आमदार, विधिमंडळाचे माझे सहकारी सन्मान्य राजन नाईकजी, या प्रभाग 9 चे महायुतीचे उमेदवार दिले पाहिजे याबद्दल आपले विचार मांडलेले आहेत. एक तुम्ही सगळ्या जणांनी एक साधा सोपा विचार करावा की आपण ज्या घरामध्ये राहतो, ज्या परिसरामध्ये फिरतो, जिथे आपली लहान मुलं शिकतात, त्या परिसराचा विकास करायचा असेल तर अशा कोणाकडे अशी ताकद आहे, राजकीय क्षमता आहे, निधी आहे, ज्यांना मतदान केल्यानंतर आपल्या प्रभागाचे सगळे प्रश्न देश. आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सक्षम पद्धतीने राज्याला पुढे घेऊन जातात. एवढी सगळी एका बाजूने भक्कम असल्यामुळे असताना जेव्हा राज्याचं सरकार म्हणून त्यांच्याकडे आपण हक्काने जाऊ शकतो, त्याचे प्रतिनिधी म्हणून आमचे राजन नाईकजी आमदार म्हणून काम करतात, त्यांचे नेतृत्व आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतात, दुसरं नेतृत्व उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब करतायत. मागायला आलेलो नाहीये, पण सरकारचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला शब्द देण्यासाठी आलोय की तुमच्या हक्काचं घर मिळून देण्याचा शब्द हा नितेश राणे तुम्हाला आज देऊन जातोय. तुम्ही कसलीही चिंता करू नका. आम्ही सरकारमध्ये बसलेलो आहे आणि आम्ही बसल्यानंतर आमचे आडवे कोण येणार, कोणाची ताकद आहे एवढी. मध्ये पण महापालिकेच्या निमित्ताने आपण जादूची काळी फिरवायची आणि हक्काचा विकास करून घ्यायचा, हक्काचा विकास करून घ्यायचा. आपल्या नागरिक म्हणून 18 प्रकारच्या नागरी सुविधा आपल्याला भेटण्याचा आपला अधिकार आहे. रस्ते, पाणी, वीजच्या पलीकडे जाऊ, या लहान मुलांना खेळण्याचा प्लेग्राऊंड असेल, विविध चांगले रस्ते असेल, 24 तास पाणी असेल, पण सगळ्या गोष्टी मिळवणं शक्य हो, अशक्य काहीच नाही. इच्छाशक्ती असेल, राजकीय क्षमता असेल आणि नेतृत्व भक्कम असेल तर मी तुम्हाला विश्वास देतो पुढचे 5 वर्ष जसं खासदार आज भारतीय जनता पक्षाचा आहे, आमदार आज भारतीय जनता पक्षाचा आहे, तसंच तुम्ही महापौर आणि मला 4ही नगरसेवक महायुतीचे द्या. मी तुम्हाला विश्वास देतो हे पूर्ण परिसर तुम्हाला बदलून दाखवेल, नाही तर तुम्हाला परत मी तुमच्या समोर येणार नाही, परत येणार खडकाव तुम्हाला सांग. अहो सगळ्या गोष्टी शक्य आहे, काही अशक्य नाही. कसं काम करून घ्यायचं हे आपल्या लोकांना माहिती आहे. हे आपल्या आतापर्यंत काही समोरचे लोक पैसे खाण्यामध्ये मग्न होतो, तुम्हा लोकांना काय द्यायचं ना. पण आमचे राजन नाईकजी असो, आम्ही सगळेजण एकत्र आज आम्ही सरकारमध्ये बसलेलो आहे. तुमच्या सगळ्या विचाराची लोक आज सरकारमध्ये आहेत. तुम्ही फक्त आम्हाला या 15 तारखेला आशीर्वाद देऊन दिलाय. बघा आमचं काम किती सोपं झालंय.
तुमच्याकडे इथे आणून उभं केलं की नाही? तसा आपल्या विचाराचा आमदार अगर नसता तो आणला असता का मला इथे? कुठेतरी दुसरा आमदार येऊन तुम्हाला काहीतरी खोटी आश्वासनं देऊन गेला असता? आज भारतीय जनता पक्ष आहे, शिवसेना आहे, आम्ही सगळे सत्तेमध्ये आहोत, सरकारमध्ये बसलो आहोत. तुम्ही ज्या जे विषय राजन नाईकांकडे मांडाल, उद्या जे जे विषय आमच्या या चारही नगरसेवकांकडे मांडाल, ते थेट माझ्याकडे येतील, थेट देवेंद्र फडणवीस साहेबांकडे येतील आणि थेट सन्माननीय राणे साहेबांकडे येतील आणि प्रश्न सोडवण्याची जबाबदारी मग आमची असेल, हा विश्वास पण तुम्हाला मी देणार. म्हणून तुम्ही फक्त ह्या 15 तारखेला तुम्ही निश्चय केला, या परिसरामध्ये जे काय करणार, जे काय मिळवणार ते आम्ही आमच्या हक्काचंच मिळवणार. आणि ह्या भागाचे सगळे पाहिजे आपल्याला, कसे सगळेचे सगळे भगवादारी पाहिजे की नाही, आपल्याला सगळे कसे जय श्रीराम वाले पाहिजे की नाही. आणि म्हणून त्यांना इथे आपल्याला हक्काची लोक निवडून तुम्ही दिले तर मी तुम्हाला विश्वास देतो, हिंदुत्वादी विचाराचे अगर तुम्ही नगरसेवक निवडून दिले तर आपल्याला इथे वातावरण पण त्या पद्धतीने ठेवता येईल. हल्ली नाला सोपारामध्ये असंख्य विषय कानावर येतात, काही लव जिहादच्या केसेस काय, लाईन जिहादच्या केसेस काय. या नाला सोपारा या परिसरामध्ये जास्त ते हिरवे साप वळवळायला लागले, तो जास्तच वळवायला लागले. त्यांना असं वाटतं की त्यांचा अब्बाचा पाकिस्तान आहे, इथे पाहिजे तर ते करतील. थोडा जरा 15 तारखेला आचारसंहिता संपून दे, बघू मग त्याच्यानंतर शुक्रवारी त्यांचं गॅस सिलेंडर कसं वरती येतं हे मी बघ येते, फक्त त्याची वेळ यायला लागते. आता आचारसंहिता असल्यामुळे तुमच्याकडून जरा मतदानारूपी आशीर्वाद घेऊ आणि मग दाखवू गोलटोपी डाळेवाल्यांना काय असतं ते. आपल्या एका हिंदू बहिणीला घेऊन गेले, तिच्यावर जबरदस्ती केलं आणि मग तिचं चक्क रेट कार्ड काढलं, रेट कार्ड. आता अशा लोकांना आपण काय करायचं हे जरा 15 तारखेनंतर कार्यक्रम करू, चांगला करू, जेणेकरून बाकीचे मग त्यांचे मुलांना पण थोडा त्रास होणार नाही. असा विधिमंडळामध्ये विधानसभेला पाठवलं. तसंच आमच्या ह्या चारही महायुतीच्या आणि हिंदुत्वादी विचाराच्या शिलेदारांना, जय श्रीराम म्हणणाऱ्या लोकांना तुम्ही महापालिकेमध्ये पाठवा अशी विनंती आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचा जय जय श्रीराम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कंठस्थ असणारे मंत्री आहेत, आपला शब्द खरा करून दाखवतील. राजाजी नाईक साहेबांच्या पाठीशी आपली सर्व ताकद ते वापरतील. सरकारचा प्रतिनिधी या भागाच्या विकासासाठी ताकद भूमिका आज आपल्याकडे केंद्राला लागू असलेल्या सगळ्या योजना इकडच्या करून येणार, तिथे नोकरी देण्याची जबाबदारी माझी असेल. काय सांगाल वसई जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना जे आमने सामने आहे 4 ठिकाणी जन्म पाळला गेला नसता. व्यवसाय मंत्री आणि भाजपचे नेते सन्माननीय नामदार श्री नितेशजी राणे साहेब या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं. सगळ्यांना मी महायुतीच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजनजी नाईक साहेब यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं, त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण शिवसेना, भाजपा, श्रमजीवी संघटना, अग्रसेना सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, सगळ्यांनी नाश्ता करून जायचा आहे.
सामने जो सामने इनको नहीं तुम जाओ, ये नहीं लिया बैठा है कैमरा